नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स 48 मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। काही दिवसापूर्वी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याची मुदत आता 29 तारखेला संपणार आहे। याच्या संदर्भात ज्या दिवशी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया सुरू झाली त्याच दिवशी मी एक व्हिडिओ टाकला आणि संपूर्ण व्यवस्थितपणे माहिती सांगितली। पण त्यानंतर आपल्या चॅनलवर याच्या संदर्भात मी एकही व्हिडिओ टाकलेला नाहीये, कारण त्यासाठी मी उपलब्ध नव्हतो आणि मी प्रवासामध्ये सुद्धा होतो। आणि आपल्याला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन प्रक्रियेसंदर्भात माहिती देणारे भरपूर जण होते, जसे की थेट आयुक्त ऑफिस, थेट मंत्रालय, थेट कॉल, असे भरपूर जण होते की जे तुम्हाला वेळोवेळी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने माहिती सांगण्याचं काम करत होते। पण सध्याच्या स्थितीला अशा काही गोष्टी घडत आहेत की याच्यामध्ये तुम्हाला माहिती सांगणं कमी आणि धमकावणं जास्त चालू आहे। म्हणजे एकतर आधीच अभियोग्यताधारक घाबरलेला आहे, रजिस्ट्रेशन करताना काही चुका होऊ नये आणि त्या चुकाचा परिणाम नंतर DVला आपल्याला अपात्र घोषित करू नये याच्यामुळे तो घाबरलेला आहे। आणि त्यातल्या त्यात आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला घाबरवण्याचं काम केलं जात आहे। आता इतके दिवस मी गपचूप होतो, शांत बसलो होतो, सर्वजण व्यवस्थित काम करत होते। पण मागच्या 3-4 दिवसापासून प्रत्येक जण हे बाद ते बाद, असं केलं तर बाद, तसं केलं तर बाद, हे टाकला तर बाद, हे बाद, हे चुकलं तर बाद। अरे बाबांनो, पण नेमकं कोणती माहिती चुकीची टाकल्यानंतर व्यक्ती बाद होतो, अपात्र होतो, हे सांगायचं सोडून धमकावण्याचं काम आणि भडकवण्याचं काम आणि घाबरवण्याचं काम केलं जात आहे। असो, हे जस्ट ज्या पद्धतीने हे चाललेलं आहे। पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नेमक्या अशा कोणत्या चुका आहेत की त्या चुका केल्यानंतरच 100% आपण DVला बाद होतो, म्हणजे कोणत्या चुका महागात पडतात आणि त्यातल्या त्यात अशा कोणत्या चुका आहेत की त्या चुकल्या तरी आपल्याला त्याचा जास्ती तोटा पडणार नाहीये, म्हणजे त्या महागात पडणार नाहीयेत। म्हणजे विनाकारण कुठल्याही गोष्टीसाठी घाबरवण्याचं काम केलं जात आहे। आता व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण सुरुवातीला कोणत्या चुका महागात पडतात की त्या चुकता कामाने ती एकदम डिटेलमध्ये पाहू। त्याच्यानंतर अशा कोणत्या चुका आहेत की त्या म्हणजे त्याची माहिती चुकली तरी काही फरक पडत नाही, हे नंतर पाहू। आता सुरुवातीला कोणत्या चुका महागात पडतात हे पाहू। हे पहा, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, कारण अतिशय महत्त्वाचं आहे, एकदम डॉट टू डॉट माहिती देणार आहे, त्यामुळे सुरुवातीपासून पहा, व्हिडिओ मोठा होईल, साहजिकच आहे। पहिली गोष्ट आहे की खोटी माहिती भरायची नाही। म्हणजे आता खोटी माहिती म्हणजे काय, जसे की प्रमाणपत्रे आणि आरक्षणाचे प्रमाणपत्र। आता हे प्रमाणपत्रे, आरक्षणाचे प्रमाणपत्र म्हणजे काय हे पहा। तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याच्या अगोदर टेट 3चा फॉर्म भरताना जर तुम्ही तिथं आरक्षणाचा प्रवर्ग जो टाकलेला आहे आणि पवित्र पोर्टलला सुद्धा रजिस्ट्रेशन करताना आरक्षणाचा प्रवर्ग बदलत असाल तर बाद होऊ शकता। कसं, आता ज्यावेळेस तुम्ही टेट 3चा फॉर्म भरताना आरक्षणाचा प्रवर्ग अमुक अमुक टाकला, पण त्यावेळेस तुमच्याकडे त्या आरक्षणाचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि NCL नव्हते, नंतर तुम्ही काढून घेतलात, फॉर्म भरल्यानंतर तुम्ही काढून घेतलात आणि आता जर ते टाकत असाल तर हे बाद होऊ शकतं। आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की जर टेट 3चा फॉर्म भरताना तुम्ही कास्ट जर टाकलेली असेल तीही, आणि कास्ट किंवा NCL टाकलेली असेल तीही कधी पावतीच्या आधारे, त्यावेळेस तुमच्याकडे उपलब्ध नव्हतं, पण तुम्ही नोंदणी केली होती, अप्लाय केलं होतं, त्याची पावती होती, त्या पावतीच्या आधारे जर तुम्ही टाकलेलं असेल आणि आता रजिस्ट्रेशनच्या वेळेस टाकलेलं असेल तर चालतं।
पण ज्यावेळेस टेट 3चा फॉर्म भरताना तुमच्याकडे कास्टचं सर्टिफिकेट नव्हतं, म्हणजे आता मी ACBCचा आहे त्यावेळेस माझ्याकडे ACBCचं कास्ट सर्टिफिकेट सुद्धा नव्हतं आणि NCL सुद्धा नव्हतं. पण टेट 3ची परीक्षा दिली त्याच्यानंतर मी काढलं, कास्ट पण काढलं, NCL पण काढलं. मग जर मी आत्ता जर ते भरताना टाकत असेल तर ते सपशेल चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही टेट 3चा फॉर्म भरताना त्यावेळेस तुमच्याकडे अप्लाय केलेली पावती असेल, पोचपावती असेल, ती त्यावेळेस अपलोड केलेली असेल आणि आता जर तुमचं कास्ट आणि NCL आलेलं असेल तर चालतं. पण NCL कधीपर्यंत चालतं? आता जी फॉर्म पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची, फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे 29 पर्यंत, त्याच्या अगोदरपर्यंत चालतं. आता महत्त्वाचं आणखीन की जर तुमच्याकडे आता तुम्ही आरक्षणाचा लाभ घेतलेला असेल, समांतर आरक्षण, आता ह्याच्यामध्ये दिव्यांग आहे, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, हे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तरीही सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये जर त्याचा उल्लेख करत असाल, खोटे डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर नंतर प्रक्रियेमधून बाद होतात. हे सरळ कट टू कट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की डॉक्युमेंट अपलोड करताना ते डॉक्युमेंट आहेत दुसऱ्याच्या नावाने तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ते नमूद करत आहात, तर हा सपशेल गुन्हा आहे. असं करता कामा नये. आरक्षण असेल तर त्याचा लाभ घ्या. टेट 3चा फॉर्म भरताना तुमच्याकडे नव्हतं, पोचपावती सुद्धा नव्हती, तर आता टेट 3मध्ये तुम्ही आरक्षणाचा प्रवर्ग बदलू नका. त्यावेळेस डोमासाईल होतं, आता आहे तर टाका. त्यावेळेस नव्हतं, आता आले तर ते सूचना काय आहेत ते तपासून टाका. पण विनाकारण चुकीचे डॉक्युमेंट किंवा दुसऱ्याचे डॉक्युमेंट आपल्या नावानं आहेत असं टाकू नका आणि बनावट काहीही टाकू नका. जे सत्य आहे ते टाका. आता पुढली गोष्ट आहे की CTETचे मार्क खोटे भरू नका. आता आपल्या पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना ज्यावेळेस आपण TETचं रजिस्ट्रेशन म्हणजे TETचे मार्क टाकायला जातो, तिथं आपला रोल नंबर टाकला किंवा सीट नंबर टाकला तर ऑटोमॅटिक आपले TETचे मार्क्स अपलोड होतात. बरोबर आहे. पण ज्यावेळेस आपण CTETचे मार्क्स भरायला जातो त्यावेळेस फक्त आपलं टेट 3चा फॉर्म भरलेले ते नाव आणि CTETचं नाव एवढंच येतं. बाकी आपल्याला आपला रोल नंबर, किती मार्क्स पडलेत हे आपल्याला मॅन्युअली टाकायचं असतं. मग आता इथं सगळ्यात महत्त्वाची काही जण काय चूक करतायत की ते 60% त्यांना भेटत नाहीयेत. म्हणजे आता क्वालिफिकेशनसाठी आपल्याला पात्रसाठी 55% आणि 60% लागतात. पण मागच्या भरतीचा इतिहास पाहता जर ओपनमधून जर जागा पाहिजे असेल, कास्टमध्ये जरी असेल आणि ओपनमधून जरी पाहिजे असेल तर तुम्ही TET किंवा CTET ही ओपनमधून पास असलेली पाहिजे. तर यासाठी इथं काही जण काय करतायत माहिती आहे का, CTET हे 60%मधून पास नसताना सुद्धा तिथं 60% असा नमूद करतात. म्हणजे 150 पैकी 90. तर त्यांना ॲक्च्युली 88 पडलेले असतील तर ते तिथं 90 मार्क्स म्हणून दाखवत आहेत. हा सपशेल गुन्हा आहे. जे ॲक्च्युअल मार्क आहेत तेच दाखवा. इथं तुम्ही डायरेक्ट प्रवर्ग बदलल्यासारखं होतं. तुम्ही कास्टमधून आहात, तुम्हाला कास्टमधून आहात नाही, तुम्हाला 88 मार्क पडलेले आहेत, पण तुम्ही CTETमध्ये डायरेक्ट 150 पैकी 90 मार्क दाखवत आहेत. तर ही चुकीची गोष्ट आहे. 1-2 मार्काने इथं फरक पडतो. तुम्हाला 82-83 मार्क पडलेत, 150 पैकी तेवढेच नमूद करा. उगाच विनाकारण इथे एक्स्ट्रा मार्क ॲड करू नका. आणि तिथं तुम्ही PDF अपलोड करत आहात मार्क स्टेटमेंटची, तुमचं पुन्हा मार्क मेमोची आणि तुम्हाला जे काही सर्टिफिकेट भेटलेले आहे त्याची, तुम्हाला वाटतं हे तिथं चेक केलं जात नाही, पण हे DVच्या वेळेस चेक केलं जातं. म्हणून अशी चूक करू नका. ही चूक 100% महागात पडते. कारण CTETला मॅन्युअली मार्क भरावे लागतात. त्यामुळं काही जण जाणून बुजून इथं एक्स्ट्रा मार्क भरण्याचं हे करत आहेत, ट्राय करत आहेत. तसं करू नका. आता पुढली गोष्ट नंबर 3ची, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता भरताना चुकीची भरू नका. आता इथं काय करत आहेत, आता काही जणांनी टेट 3ची परीक्षा दिलेली आहे, टेट 3ची परीक्षा दिलेली आहे, पण त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं नाही आहे काही जणांचं,
काही जणांचं बी एड पूर्ण झालेलं नाही आहे, काही जणांचं डी एड पूर्ण झालेलं नाही, पण ते तिथं जाणून बुजून आपलं ग्रॅज्युएशन किंवा शैक्षणिक व्यावसायिक अर्हता पूर्ण झाली आहे असं दाखवत आहेत. आणि तेही कधी 14/5/2025 पूर्वीची टाकत आहेत. आता ॲक्च्युली त्यांचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असो किंवा व्यावसायिक अर्हता असो ते 14/5/2025 नंतरची आहे, तरी सुद्धा ते जाणून बुजून 14/5/2000 पूर्वीची टाकत आहेत. तर हे सपशेल चुकीचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते बाद ठरतात, त्यावेळेस कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. त्यामुळं स्पष्ट कट सांगणं आहे, जर तुमचे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता 14/5/2025 पूर्वीची असेल तर आणि तरच नमूद करा. उगाच पुढली आहे आणि उगाच अगोदर बॅकडेटेड टाकत असाल तर ते चुकीचं आहे, असं करू नका. कट सांगणं आहे. याच्यामध्ये फक्त आणि फक्त ज्यांचं डी एड आणि बी एड ॲपियर होते त्यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याच्या अगोदर, निकाल लागण्याच्या अगोदर परीक्षा परिषदेला त्यांचा रोल नंबर, सीट नंबर वगैरे सर्व दिलं होतं, त्यांचा निकाल लागला होता. फक्त त्यांना सप्टेंबर महिन्यापर्यंतची सूट आहे, बाकी कुणालाही नाहीये. आणि इथं फक्त डी एड, बी एड, एम एड यांना सूट आहे, बाकी बी ए, बी कॉम, बी एस सी, एम कॉम, एम ए यावाल्यांना नाही. हे गोष्ट लक्षात असू द्या. आता महत्त्वाची की जर तुमच्याकडे डोमिसाईल नाही आहे तरी सुद्धा डोमिसाईल भरत असाल तर हे चूक आहे. जर तुमच्याकडे NCL नाहीयेच तरी सुद्धा तुम्ही NCL ची माहिती टाकत आहात तर ते चुकीचं आहे. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाहीये ते भरत आहात तर ते चुकीचं आहे. आणि NCL हे व्हॅलिडिटी संपलेलं आहे तरी सुद्धा ते तुम्ही टाकत असाल तर ते सपशेल चुकीचं आहे. असे खोटी डॉक्युमेंट किंवा खोटे कागदपत्र टाकू नका, सूचनांमध्ये स्पष्ट दिलेलं आहे. चुकीच्या आरक्षणाचा लाभ घेऊ नका. तुमच्याकडे ते आरक्षण नाहीचे तर ते तसं करू नका. आता कसं की ज्यावेळेस तुम्ही टेटचा फॉर्म भरताना SEBC मधून फॉर्म भरला होता, नंतर आता तुमच्याकडे SEBCचं सुद्धा डॉक्युमेंट आहे, त्यानंतर तुमच्याकडे म्हणजे SEBCचं कास्ट सर्टिफिकेट आहे, त्यानंतर तुमच्याकडे ते NCL सुद्धा आहे, पण नंतर तुम्ही OBC सुद्धा घेतलेलं आहे. मग तुम्ही आता पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना जर तिथं OBCचं टाकत असाल तर ते चुकीचं आहे. जर फॉर्म भरताना तुमच्याकडे OBCचा आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना मार्क चांगले पडलेले आहेत, त्याच्याकडे कॉम्पिटिशन जास्त आहे, हे समजून जर तुम्ही नंतर आत्ता पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना OBC मधून SEBC मध्ये येत असाल तर ते चुकीचं आहे. किंवा काही प्रवर्ग असे आहेत की EWS मध्ये कॉम्पिटिशन कमी आहे म्हणून ते सध्याच्या घडीला EWS काढून ते EWS मध्ये जात आहेत, तर हे चुकीचं आहे. कारण तुम्ही फॉर्म भरते वेळेस जे नमूद केलं होतं त्यावेळेस तुम्ही तिथं SEBCचं सुद्धा नमूद केलेलं आहे, तिथं तुमच्याकडे NCLचं सुद्धा नमूद केलेलं आहे. आणि जर आता तुम्ही हे जर प्रवर्ग बदलत असाल तर ते चुकीचं ठरू शकतं. त्यामुळं विनाकारण प्रवर्ग बदलू नका, आहे ते राहू द्या. आता महत्त्वाची गोष्ट, आता पुढल्या जाऊ 7वा टप्पा की पदवीचे विषय चुकीचे टाकणे. आता काही जणांच्या पदवीच्या ह्याला 6 विषय असतात, 5 विषय असतात, काही ह्यांना 3 असतात, काही ह्यांना 2 असतात. प्रत्येक युनिव्हर्सिटीचे हे वेगवेगळे असतात. त्यामुळं याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जे थर्ड इयरला, फायनल इयरला जे विषय असतात ते नमूद करायचे असतात, पण याच्यामध्ये तुम्हाला तुमचे कंपल्सरी विषय नमूद करायचे नसतात. ही गोष्ट लक्षात असू द्या. कंपल्सरी विषय मराठी, इंग्लिश काही जणांना हे कंपल्सरी असतात आणि बाकी जे त्यांचे हे वेगळे असतात. त्यामुळं तुमचा मेन विषय कोणता आहे तो ठरवून टाका. आता जे YCMला आहेत त्यांना YCMला फायनल इयरला त्यांचं प्लेन BA असतं किंवा प्लेन BA म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच विषय असतात, पण त्या सगळ्या विषयामध्ये 2 विषय हे कंपल्सरी असतात, ते टाकायचे नसतात. बाकीचे 4 पैकी ते तुम्ही 3 टाकू शकता. किंवा काही जणांचं BA हे एकाच विषयामधून झालेलं असतं, मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, राज्यशास्त्र असो,
कुठलाही असो किंवा मानसशास्त्र असो, फायनल इयरला त्यांचा एकच विषय असतो. त्या एका विषयाचे 6 विषय असतात. मग त्या 6 विषयाचे नावे वेगवेगळे असतात. म्हणून ते 6 विषयापैकी 3 विषयाचे वेगवेगळे नाव टाकायचे का नाही. तुमचा मेन सायकोलॉजी झाला तर मेन सायकोलॉजीच नमूद करायचं, बाकी कुठलंही नमूद करायचं नाहीये. मग काही जणांना फायनल इयरला 2 विषय असतात. मग त्या 2 विषयाचे 3-3 पेपर असतात. मग ते 3-3 पेपर टाकायचे का नाहीये. ते 2 विषय कुठले मेन. आता समजा माझं BA फायनल इयरला इंग्लिश आणि मानसशास्त्र हे होतं. मग आता इंग्लिशचे 3 पेपर आणि मानसशास्त्राचे 3 पेपर होते. मग त्याच्यामध्ये लिटरेचर सुद्धा होतं. मग मी ते लिटरेचर टाकायचं का नाही. मग सायकोलॉजीमध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट सुद्धा होतं. मग ते टाकायचं का नाही. तर माझा मेन सब्जेक्ट कुठला झाला, इंग्लिश आणि सायकोलॉजी. तर ते मी हेच टाकायला पाहिजे, दुसरं कोणतंही नाहीये. असे महत्त्वाचे विषय आहेत आणि याच गोष्टीच्या आधारावर आपल्याला प्रेफरन्स येतात. इथं जर तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचं आर्ट्समधून झालेलं आहे आणि तुमचे विषय जर तुम्ही कॉमर्सवाल्यांचे टाकला तर तुम्हाला प्रेफरन्स कॉमर्सचेच येणार, पण याचा फायदा तुम्हाला नाहीये. जर तुमचं ग्रॅज्युएशन सायन्समधून झालेलं आहे आणि तिथं तुम्ही प्रेफरन्स म्हणजे तुम्ही तिथं आर्ट्सचे विषय नमूद केला तर भरतीतून बाद होतं. हे क्लिअर कट टू गोष्ट आहे. आपलं ग्रॅज्युएशनचं फायनलचं मार्कशीट पहा, त्याच्यावरले विषय पहा किंवा आपली डिग्री असते त्याच्यावर पहा, त्याच्यावर स्पष्टपणे नमूद केलेलं असतं. ह्या गोष्टी एकदम व्यवस्थितपणे पहा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की माध्यम चुकीचे टाकणे. हे पहा, 10वी असो, 12वी असो, DED असो, BED असो किंवा आपलं ग्रॅज्युएशन असो, याचे माध्यम चुकू देऊ नका. काही जण सांगतात की माध्यम चुकलं तरी काही फरक पडत नाही. कसं फरक पडत नाही, भरपूर फरक पडतो. टप्प्याटप्प्याला फरक पडतो. आता 10वीचं माध्यम जे आहे तेच टाका, कारण आपल्याला जे प्रेफरन्स येणार आहेत ते 10वीच्या माध्यमावर येणार आहेत. जर तुमचं 10वीचं माध्यम मराठी आहे, मराठी टाका. 10वीचं माध्यम इंग्लिश आहे, इंग्लिश टाका. 10वीचं माध्यम सेमी इंग्लिश आहे तर सेमी इंग्लिशच टाका. आता 12वीचं ज्यांनी आर्ट्समधून केलेलं आहे त्यांचं माध्यम साहजिकच मराठी येणार. पण आता ह्याच्यामध्ये त्यांना काही जणांना काही कन्फ्युजन होतं की मी 12वी नंतर ग्रॅज्युएशन आर्ट्समधून केलेलं आहे. म्हणजे आता 12वी तर आर्ट्समधून आहे त्यांचं हे झालं, पण आता ग्रॅज्युएशन आर्ट्समधून केलेलं आहे. पण मला फायनल वर्षाला 3 विषय मराठी, 3 विषय इंग्लिशचे होते. तर मग माझं माध्यम इंग्लिश झालं का नाही. तुमचं माध्यम मराठीच झालं, कारण ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेताना तुमचे फर्स्ट इयरचे 6च्या 6 विषय हे तुम्ही मराठीमधून दिलेले असतात. BEDला त्या 6 पैकी 3 विषय निवडतात. त्या 3च्या 3 विषय तुम्ही मराठीमधून दिलेले असतात. एखादा विषय इंग्लिशमधून पेपर दिलेला असतो. आणि फायनल इयरला त्या 3 पैकी 2 विषय निवडतात आणि त्या 2 पैकी 3चे पेपर इंग्लिशमधून देतात, 3चे पेपर मराठीमधून देतात. तर मग तुमचं माध्यम इंग्लिश का, अजिबात नाहीये. BA केलात, ग्रॅज्युएशन करत आहात तर तुमचं माध्यम मराठीच यायला पाहिजे. आता जे पोस्ट ग्रॅज्युएशनला आहेत त्यांनी MA केलेलं आहे, MA इंग्लिश केलेलं आहे, तर त्यांचं मीडियम हे इंग्लिशच येणार. आता जे 12वी सायन्स केलेले आहेत त्यांचं मीडियम हे इंग्लिशच येणार, ना की मराठी. इथं काही टाकलं तरी चालतं, नाही चालत. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, चालत नाहीये. 10वीचं माध्यम चुकता कामा नये, 12वीचं माध्यम चुकता कामा नये. आता काही जण 12वी कॉमर्समधून करतात. आता कॉमर्स हे त्यांना मराठीमधून सुद्धा करता येतं आणि इंग्लिशमधून सुद्धा करता येतं. मग ज्यांनी 12वी कॉमर्स हे मराठीमधून केलेलं आहे ते त्यांनी मीडियम मराठी टाकावं. जे इंग्लिशमधून केलेलं आहे त्यांनी इंग्लिश टाकावं. ह्या साध्या सरळ गोष्टी आहेत, म्हणून माध्यम चुकता कामा नये. आता ज्यांनी DED मराठीमधून केलेलं आहे तर मराठीच टाकावा. आणि आता एक महत्त्वाची गोष्ट, तुमचं DED असो किंवा BED असो, इथं तुम्ही BEDला आपल्याला मेथड निवडायची असते. 2 मेथड निवडायचे असतात. काही जण हिस्ट्री निवडतात, काही जण इंग्लिश निवडतात, म्हणजे हिस्ट्री आणि इंग्लिश. काही जण दुसरी निवडतात. मग ह्यांचं म्हणणं काय असतं की आमची मेथड इंग्लिश आहे मग आमचं मीडियम इंग्लिश यायला पाहिजे. तसं नसतं. ह्या गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही ज्यावेळेस BEDला ॲडमिशन घेत होतात त्यावेळेस ॲडमिशन घेताना तुमचं मीडियम कोणतं आहे हे त्यावेळेस ठरवलं जातं.
तुम्ही मराठी मीडियममधून बी एड करणार आहात किंवा इंग्लिश मीडियममधून करणार आहात हे त्यावेळेस आठवा आणि त्यावेळेस टाका. मराठी मीडियममधून केलं असेल तर मराठी मीडियम, इंग्लिश मीडियममधून केलं असेल तर इंग्लिश मीडियम, हे तर मीडियम चुकू देता कामा नये. असो, आणि आता महत्त्वाचं की 10वी 12वी डी.एड. वी.एड. ह्यांचे मीडियम एकदम बरोबर टाका. त्यानंतर पात्रता नसताना पात्रता दाखवणे, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण नाही आहे तरी ग्रॅज्युएशन दाखवाला, टी.ई.टी. पास नाही आहे तरी टी.ई.टी. पास दाखवालात किंवा सी.टी.टी. पास नाही आहे सी.टी.टी. दाखवालात. ह्या चुका करू नका, जे ॲक्च्युअल आहे ते दाखवा. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, काय चुकलं तर चालतंय हे आता आपण पाहू. हे पहा, आता काही जणांनी पत्ते टाकलेले असतात, ॲड्रेस टाकलेला असतो आपलं तिथं, त्या ॲड्रेसमध्ये काहीतरी त्यांची स्पेलिंग मिस्टेक झालेली असते, म्हणजे चुकून आपलं आता जे काही ॲड्रेस आहे त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, तर मग भरती प्रक्रियेमधून बाद होतं का? अजिबात नाही आहे. तुमचा ॲड्रेस जरी तिथं चुकला, ॲड्रेसमधली स्पेलिंग मिस्टेक जरी झाली तरी तुम्हाला भरती प्रक्रियेतून बाद केलं जात नाही आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. आता MSCIT टाकायचं राहून गेलेलं आहे, मग तुम्ही भरती प्रक्रियेतून बाद होणार का? अजिबात नाहीये. तुम्ही MSCIT टाका किंवा नाही टाका, काहीही फरक पडत नाहीये. यदा कदाचित तुम्हाला जॉब लागला त्यानंतर तुम्हाला 6 महिन्यामध्ये ते तिथं दाखवावं लागतं. त्यामुळं आम्ही रजिस्ट्रेशन केले, फॉर्म भरला असेल, सर्टिफाय केले, पण MSCIT टाकायचं राहून गेले, मग मी भरती प्रक्रियेतून बाद होईल का? अजिबात नाहीये. लक्षात आलं? त्यानंतर डॉक्युमेंट नंबर कोणता टाकला तो महत्त्वाचा आहे. आता तुम्ही डॉक्युमेंट जर टाकत आहात त्याच्यामध्ये आता तुमच्या घरामध्ये भाऊ असतं, बहीण असतं, आणि त्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट नंबर टाकताना तुमचा टाकण्याच्या ऐवजी तुमच्या बहिणीचा किंवा तुमच्या भावाचा टाकला तर तो चुकतो. पण डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे, ते तुमचंच आहे, त्याच्यावरला नंबर कोणता टाकावा हे तुम्हाला समजत नाहीये, म्हणून त्या डॉक्युमेंटवरला तुम्ही कुठला जरी नंबर टाकला चालतं, पण ते डॉक्युमेंट तुमचंच पाहिजे. आलं लक्षात? डॉक्युमेंटवरचा नंबर चुकला काही फरक पडत नाहीये, पण ते डॉक्युमेंट तुमचंच पाहिजे. आणि त्या डॉक्युमेंटवरला नंबर कोणता जरी टाकला तरी चालतं, पण ते डॉक्युमेंट तुमचंच पाहिजे आणि तो नंबर त्या डॉक्युमेंटवर पाहिजे. कळालं? आता महत्त्वाचं की पर्सेंटेज आणि मार्क. आता 0.12 1-2 मार्काचा फरक पडते चालतं, पण 1%, 2%, 3%, 4-4, 5-5 टक्क्याचा फरक पडत आहे तर चालत नाहीये. जसं की आता तुम्हाला ग्रॅज्युएशन 50% पास केलं पाहिजे, कास्टवाल्यांना 45% पास केलं जायचं, हे नंतर आपल्याला क्रायटेरिया असतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही ह्या क्रायटेरियाच्या बाहेर जात असाल, म्हणजे तुम्हाला 45%च पडतात आणि 50%च पडतात, पण तुम्ही जाणून बुजून CGPA नुसार तिथं जास्त वाढवत असाल तर ते चुकीचं आहे. ॲक्च्युअल टक्के टाकणं गरजेचं असतं. जर तुम्ही 50%च्या पुढे ऑलरेडी तुम्हाला मार्क आहेत, 60%च्या पुढे मार्क आहेत, आणि जर तिथे 1-2 टक्क्याचा फरक पडला तर चालतो, काहीही फरक पडत नाहीये. पण तुम्ही 45ची बॉर्डर क्रॉस करत नाहीयेत आणि तुम्ही 45% म्हणून दाखवत असाल तर ते चुकतं. 50ची बॉर्डर क्रॉस करत नाहीयेत तरी सुद्धा तुम्ही 50 म्हणून टाकताय तर ते चुकीचं आहे. जर तुम्ही 60%, 70% क्रॉस केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये CGPA नुसार 1%, 2% फरक पडत असेल, काहीही प्रॉब्लेम येत नाहीये. आणि आता काही जणांची 10वीची इश्यू डेट, 12वीची इश्यू डेट आणि आपल्याला रिझल्ट कधी लागला याची इश्यू डेट सगळ्यांची सेमच येत आहे. मग याच्यामध्ये इश्यू होणार आहे का? हा, नाहीये. तुम्ही 10वीला तुमचा रिझल्ट कधी लागला ती डेट आणि तुम्हाला डॉक्युमेंट कधी भेटले याची इश्यू डेट एक जरी आली तरी काहीही फरक पडत नाही, कारण तुमचे डॉक्युमेंट ऑलरेडी हे 14/5/2025 पूर्वीचे आहेत. त्यामुळे इथं डेटला इश्यू पडत नाही, पण ते डॉक्युमेंट फक्त आणि फक्त तुमचेच लागतात, हे महत्त्वाचं आहे. आलं लक्षात? कोणत्या गोष्टी चुकल्यानंतर महागात पडतात आणि कोणत्या गोष्टी चुकीच्या जरी टाकल्या तर काही फरक पडत नाही. ॲड्रेसमध्ये स्पेलिंग मिस्टेक चुकली चालतं, काही फरक नाही. MSCIT नाही टाकलं चालतं. डॉक्युमेंटवरला आपला नंबर चुकला किंवा जो टाकायचा तो न टाकता त्याच डॉक्युमेंटवरला दुसरा टाकला चालतं, पण ते डॉक्युमेंट स्वतःचंच पाहिजे. पर्सेंटेजमध्ये 1-2 टक्क्याचा फरक पडला चालतो. कधी चालतो? ज्यांचं ऑलरेडी त्यांनी 60-70%च्या पुढे गेलेले आहेत त्यांचं CGPA नुसार 1%, 2% जरी मागं पुढे झालं तरीही चालतं. पण तुम्ही ऑलरेडी 45% आणि 50% अडकून बसलेला आहात आणि त्या ठिकाणी खोटं टाकत असाल तर ते चालत नाहीये. 10वी 12वीची इश्यू डेट आणि आपले रिझल्टची डेट एकच येत आहे,
काहीही फरक पडत नाही. अशा साध्या संपळ गोष्टी आहेत. यासाठी उगाच विनाकारण घाबरवलं जात आहे आणि तुम्ही सुद्धा घाबरून जात आहे. असो, जेवढी सगळी माहिती सांगायची होती ती सगळी अगदी व्यवस्थितपणे डॉट टू डॉट सांगितलेली आहे. आणखीन काही तुमच्या मनामध्ये संकल्पना असतील किंवा काही समस्या असतील, काही प्रश्न असतील तर निश्चितच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुल्ला आहे. जे हवे ते प्रश्न विचारा, त्याचे उत्तर मी नक्की देईल. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा. ऑल नोटिफिकेशनला सेट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.